आता आपण अजून एक मजला खाली जाणार आहोत की शाहू महाराजांच्या काळातली ही विहीर आहे. याला जवळपास 12. हॅलो, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आम्ही भटक भवाने. आम्ही निघालो आहोत साताऱ्याजवळ निंब या गावाच्या 2 विहिरींचा ला भेट देण्यासाठी. एक आहे 9 कमानींची विहीर, जी की प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, आणि दुसरी जी आहे ती शाहू महाराजांच्या काळातली 12 मोटेची विहीर. ही निंब गावाच्या जवळ शेरी गावाच्या हद्दीमध्ये ही 12 मोटींची विहीर आहे. चला जाऊयात आपल्या सफरीला, बघूयात या दोन्ही विहिरींची ही आपली सफर कशी होते. नागेवाडीला साताऱ्याहून पुण्याकडे जाताना आपल्याला नागेवाडीचा फाटा लागतो, जिथे की 12 मोट्यांची विहिरीचा जो बोर्ड आहे तिथेच बाजूला 9 कमानींची विहीर आहे. ही एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आता आपण आतमध्ये जाऊया आणि याबद्दल तुम्हाला सगळी माहिती मी तुम्हाला देते. बऱ्यापैकी छान पार्किंग स्पेस सुद्धा आहे. पार्क्स म्हणजेच 9 कमानीची विहीर असं या ठिकाणी आपण आलो आहे. याचं तिकीट 50 रुपये मोठ्यांसाठी आणि 10 वर्षाखालील मुलांसाठी हाफ तिकीट आहे. आणि रात्रीचा त्यांचा म्युझिक शो असतो, तर त्याचे 100 रुपये. त्या साईडने इकडे आलोत आणि जर इथे बघितलं तर असं त्यांनी एक घाट पण केला आहे. पावसाळ्यामध्ये कदाचित हा ओढा छान वाहत असेल, असा छान घाट आहे. आणि सगळ्या साईडने याला मस्त तटबंदी केली आहे, मजबूत तटबंदी केली आहे. आजूबाजूला छान शेतं आहे, हिरवळ आहे. आणि ही ती विहीर. आपण आतमध्ये जाणार आहोत विहीर बघायला. या टॉवरवरती तुम्हाला जाता येतं. तो जो समोर दिसतोय तो हायवे आहे, सातारा कोल्हापूर हायवे. निंब गावाच्या जवळच ही 9 कमानींची विहीर आहे. आता आपण जाऊयात वरती. आता आपण टॉवरवरती इथे आलो आहोत आणि ही जी दिसते आहे ही आहे 9 कमानींची विहीर. त्या टॉवरमधून आलो. जवळपास असं 2 मजली टॉवर आहे हे, आणि वरपर्यंत जाऊन तुम्ही विहीर छान व्यवस्थित बघू शकतात. इथे हे सगळीकडे तुम्हाला हे कारंजाचे चिन्ह दिसतील. इथे हे वॉटर शो, लाईट शो असतो. खूप सुंदर दिसतं हे. सगळे हे स्प्रिंकलर्स आहेत आणि इथे फाउंटन्स असतो. 9 कमानीच्या विहिरीचं प्रवेशद्वार, सुंदर प्रवेशद्वार आहे. याच्यातून आत गेलं की विहीर आहे. खूप सुंदर असा सागवानी हा दरवाजा. खाली कीर्तिमुख आहे आणि वरती गणपती बाप्पा विराजमान आहेत. सुंदर आहे एकदम. आता आपण जाऊयात आतमध्ये. गोड नाही, गोड नाही. हे तिकडे तिकडे ना असं हिरवं येईल पाण्यात. नाही, असं तिकडे खड्ड्यात. आणि ते बलसर पण दिसतो. या रहाटाने आपण विहिरीतले पाणी सुद्धा शेंदू शकतो. आता मम्मी आणि मयूर विहिरीतले पाणी शेंदतायत आणि हे छान पाणी आलंय इथे. आता आपण खालच्या मजल्यावरती आलो आहोत आणि विहिरीच्या 4ही बाजूने आपल्याला इथे फिरता येतं.
चारही बाजूनी असे छान या देवळ्या तयार केलेली आहेत. खूप सुंदर आहे आणि विहिरीला पाणी पण भरपूर आहे. आता आपण अजून एक मजला खाली जाणार आहोत. असं इथून जाता येतं. खाली जाताना परत 3 देवळे आहेत. एका देवळामध्ये नंदी महाराज आणि दुसरीकडे खूप सुंदर अशी डमरूच्या आकाराची शंकराची पिंड आहे. विहिरीमधून छान आपण पाणी घेऊन शंकराला अभिषेक पण करता येतं. ओम नमः शिवाय. खूप सुंदर आहे ही. छान आहे ही 9 कमानींची विहीर. सरगर म्हणून जे गृहस्थ आहेत त्यांनी ही विहीर बांधली आहे आणि त्यांच्या 25व्या वाढदिवसानिमित्त, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ते त्यांच्या बायकोला गिफ्ट म्हणून दिली आहे. खूप सुंदर आहे. अतिशय सुंदर परिसर आहे आणि आजूबाजूला सगळी छान शेती पण आहे. त्यामुळे हिरवळ आहे आणि भरपूर पाणी आहे. सातारा हायवेच्या अगदी लगतच ही विहीर आहे. त्यामुळे तुम्ही येऊ शकता. याच्याच पुढे तुम्ही गेलात तर बारामोटेची विहीरही आपल्याला बघायला मिळते. 9 कमानींची ही विहीर बघण्यासाठीचे हे आहेत रेट्स. दिवसा जर तुम्हाला पाहायचं असेल सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत तर 50 रुपये तिकीट आहे. तेच जर रात्री 6 नंतर 9 वाजेपर्यंत बघायचं असेल तर 100 रुपये पर पर्सन तिकीट आहे. आत्ताच मार्च महिन्यामध्ये ही टुरिस्ट लोकांसाठी, सगळ्या पर्यटकांसाठी खुली केलेली आहे. अजून इथे बांधकाम सुरू आहे. अजिबात इथे कोणत्याही प्रकारची सध्या तरी व्यवस्था नाही आहे वॉशरूमसाठी किंवा काहीतरी. पण आता हे हळूहळू बांधकाम करतायत. इथे कॅफेज वगैरे पण ओपन करणार आहेत आणि टॉयलेट वॉशरूम्सची सुद्धा इथे सुविधा लवकरच होईल. हा छान गावांमधून जाणारा रोड आहे. दोन्ही साईडला छान शेती आहेत आणि शेतांच्या बाजूने मधून जाणारा हा रोड गावाकडचा रोड आहे. त्यामुळे सिंगल रोड आहे आणि काहीच तशी ट्रॅफिक नाही आहे. वातावरणही खूप छान आहे. आत्ताच एक पावसाचा शिरकावा येऊन गेला. जवळच आहे. आता निंब गाव आपण सोडलं आणि आपण आता शेरी गावाकडे पोहोचतो आहोत. बारामोटेंची ही विहीर शाहू महाराजांच्या काळातली जवळपास 350 वर्ष जुनी आणि 110 फूट खोली असलेली विहीर आहे. आता आपण आलो आहोत बारामोटेच्या विहीर शेरी गाव इथे. निंब गावापासून पुढे जवळपास 4 किलोमीटर आल्यावरती शेरी गावाचा फाटा लागतो. तिथून आतमध्ये आलं की ही बारामोटेची शाहू महाराजांच्या काळातली ही विहीर आहे. याला जवळपास 12 मोठ आहेत. बैलांच्या सहाय्याने ते मोठ चालवायचे आणि पाणी शेंदायचे. आपण आतमध्ये जाऊयात. ही जवळपास 110 फूट खोल 350 वर्ष जुनी अशी ही विहीर आहे आणि विहिरीचा आकार जर तुम्ही बघितला तर ही एका शिवपिंडेच्या आकाराची विहीर आहे. इथून या सगळ्या पायऱ्या खाली जातात. पायऱ्यांनी खाली गेलेत की हे इकडे आड आहे आणि तिकडे विहीर. जी ती म्हण म्हणतो आपण इकडे आड तिकडे विहीर, ती याच विहिरीच्या प्रकारावरून किंवा स्थापत्यकलेवरून म्हटली जाते. आता आपण जाऊयात आतमध्ये. छान पाऊस पडतोय, पावसाची सर आहे आणि हे जे समोरचं झाड आहे हे सुद्धा जवळपास 350 वर्ष जुनं आहे. सुंदर परिसर आहे हा सगळा आणि गाडीला पार्किंगला सुद्धा भरपूर जागा आहे. आता आपण जाऊयात आतमध्ये. अशा या इथे पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांनी आपण खाली जाऊ शकतो. चला जाऊयात खाली. आपण पहिल्या मजल्यावरती येतो आणि पहिल्या मजल्यावरून या विहिरीची अशी झलक दिसते. इथे जवळपास 8 भिंती आहेत. जर तुम्ही बघितलात ह्या सगळ्या काउंट केल्या तर या 8 भिंती आहेत आणि प्रत्येक भिंतीचा जो कोपरा आहे तिथे एक शिल्प आहे नागाचं. तसं बघायला गेलं तर याच्या टोटल 15 मोठी असायच्या, पण त्यातल्या
6 मोठींपैकी एका वेळेस 3च मोठी कार्यरत असायच्या, त्यामुळे इथल्या 9 आणि बाहेरच्या 6 अशा टोटल 12 मोठीची विहीर म्हणून याला असं हे नाव दिलेलं गेलेलं आहे. तर कोल्हापूरहून पुण्याकडे येताना आम्ही बारामोटेची विहीर आणि नौकमानी विहीर ह्या 2 ठिकाणी आम्ही विजिट केलं होतं. त्याचा आम्ही एक वेगळा व्हिडिओ करायचा हे केला, म्हणजे त्याचं डिटेल आम्हाला थोडंसं डिस्क्रिप्शन देता येईल. तर छान होतं ते. काय वाटतं तुला? दोन्ही छान आहेत. जी नौकमानींची विहीर आहे ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. सो आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 50 रुपये चार्जेस द्यावे लागतात पर हेड जर तुम्ही दिवसा गेलात तर. जर रात्री 6 नंतर म्हणजे संध्याकाळी 6 नंतर 9च्या दरम्यान जर तुम्ही गेलात तर पर हेड 100 रुपीज द्यावे लागतात, जे की आम्हाला जरा थोडा जास्त वाटला. पण ती प्रायव्हेट प्रॉपर्टी त्यामुळे, आणि पण तिथे बाकी दुसरी काहीच सोय नाही. वॉशरूम नाहीये, कॅफेटेरिया नाहीये, काहीच नाही. पाणी करतायत. हा, तिथे व्यवस्था तशी काहीच नाहीये. मार्च महिन्यामध्येच ही प्रॉपर्टी सुरू झाली असं ते म्हणाले. पण सुंदर कामं सुरू आहेत तिथे, बघू शकता तुम्ही, जाऊन बघून येऊ शकतात. जवळच पुढे 4 ते 5 किलोमीटर गेला की 12 मोटेची विहीर आहे. ही शाहू महाराजांच्या काळातली विहीर आहे. जवळपास 350 वर्ष जुनी अशी ही विहीर आहे. मस्त ऐतिहासिक हा स्थापत्यकलेचा नमुना तुम्हाला बघायला मिळेल. आणि तिथे 1-2 गाईड पण असतात, तेही तुम्हाला तिथली माहिती सांगू शकतात. तर तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या दोन्ही विहिरींच्या जागेला तुम्ही नक्की भेट द्याल अशी आशा करते. भेटूया नवीन अशाच ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.